तर हे काय आज तर आम्ही आलेलो राकेशच्या घरी आलेलो. एक कारण होता का त्याला काहीतरी काम होतं त्यासाठी त्याला सोबत आलेलो. कामं होती मला 3 तर अंडाचा सोबत घेऊन आला. तुला सुट्टी आहे तर चल काय करशील घरी, आधार कार्डचं काम आहे, दादाजवळ जायचं आहे, संध्याकाळी परत ज्वेलर्सवाल्याकडे जायचं. ह्याला काम अंडा चला सोबत घेऊन आला. मला बोलतो चल बोलतो. हे बघा येऊ तोंड पोहतोय आता दाखव बघ ना बाय. हा राकेश गाडी मालक. राकेश राजेंद्र तोडणकर याचं नाव. हा. गाडी मला काय गाडीचा मालक. गाडीचा मला घेऊन हा. याची गाडी काय माझी गाडी काय माझी एकच आहे ती. एकच आहे. आता काय नाही तरी पण एक आमचा दिवाना नाही आहे ना, 2 दिवाने नाही आहे. नाही मेन एक दिवाना नाही. एक दिवाना गेला उरणला भाडा घेऊन गेला. नाही तरी एक आहे. आणि बारका भाऊ आजारी आहे. आजारी आहे. लेफ्ट का सरळ वेळ आहे. तर तो बारका भाऊ आजारी आहे तर त्यासाठी तो घरी आला नाही आणि आता शिव्या घालतोय तो. त्याची जळतोय आता आणि इकडे आहे. तर त्याला असं वाटतं मला सोडून गेलं, पण त्याला सकाळी कॉल केलेला त्याने कॉल उचलला नाही. आमची काही चुकी नाही, त्याची चुकी आहे. तिथे तू असा का बसतोय काय झालं नाही घाबरला चालू आहे ना आपला ब्लॉग. तर काय त्या पोरीबद्दल बोलायचा का विषय काढायचा काय? हा त्या पोरीबद्दल. आयुष्यात काय पण होते पण ते आयुष्यात लवडे लावून गेले आपले. हा, लावून गेले म्हणजे, मान्य आहे. माझ्या मित्राच्या, मान्य आहे. माझ्या सख्या भावाच्या. वरती आहे जरा असा थोडीशी थांब जरा शीट पुढे घेऊन. माझ्या भावाच्या आयुष्याचे लवडे लावले. टाकल्या भाऊ आहे माझा हा. ठीक आहे. पण विचारा काय नाही, निर्व्यसनी पोरगा आहे. जर क्वचित कोणाला जर असा इच्छुक असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. समय की बात खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो मी, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि प्लीज ही रील्स बघितल्याची फक्त माहिती द्या. हा सॉरी ब्लॉग बघितल्याची आम्हाला माहिती द्या. बस बाकी काय नाही. पोरगी व्यवस्थित राहील याची जिम्मेदारी मी घेतो. फक्त पोराला एकच व्यसन आहे, श्रीवर्धन बोरली हे गाव फक्त उन्हाळ्यात असतो तो, कामधंदे सोडून.